अमित शहा हे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन त्यांच्याकडून घेतलं जाणार आहे आणि सध्याची दृश्य आपण पाहताय, त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। मालेगाव आणि अजंगगाव या ठिकाणी सुद्धा ते जाणार आहेत आणि संध्याकाळी मुंबईमध्ये ते असतील। असा एक दिवसाचा त्यांचा महाराष्ट्र दौरा आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, अगदी आताच त्यांचं त्र्यंबकेश्वरमध्ये आगमन झालेलं आहे। त्र्यंबकेश्वराचं दर्शन त्यांच्याकडून घेतलं जाईल। नाशिकमध्ये ठिकठिकाणी जे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्या बॅनरवर छगन भुजबळ, समीर भुजबळ यांचे फोटो आहेत आणि अमित शहांचा फोटो आहे। त्याच्यामुळे एक वेगळीच राजकीय चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून अमित शहा यांचा दौरा जो आहे अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। काही राजकीय चर्चा या त्यांच्या एक दिवसाच्या दौऱ्यामध्ये होणार का, कोणत्या विषयांवर चर्चा होणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। शहा मालेगावमध्ये सहकार परिषदेला हजेरी लावणार आहेत, तर संध्याकाळी मुंबईमध्ये NUCFDC कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे। अशा विविध कार्यक्रमांसाठी शहांचा आजचा महाराष्ट्र दौरा आहे।